हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. बरेच वेळा आपल्याला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी भाजी भाकरीची चव अशा पदार्थांना येत नाही. तर आज आपण उपवासाची आणि पौष्टिक अशी लाल भोपळ्यांच्या पानांची भाजी आपण पाहणार आहोत. जी भाजी आपल्याला भाकरीबरोबर देखील खाता येईल. तर अशीच ही लाल भोपळ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबरच शेजारची बेल घंटाही वाजवायला विसरू नका. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी सुरुवातीला मी 15 ते 20 होईल इतकी लाल भोपळ्याची पानं घेतलेली आहेत. पानं सिलेक्ट करताना आपल्याला कोवळी पानं अशी सिलेक्ट करायची आहेत. कोवळी पानं असल्यानंतर भाजीची चव जी असते ती चांगली येते. त्यामुळं आपण कोवळी पानं जी आहेत ती सिलेक्ट केलेली आहेत. त्यानंतर आपल्याला ही पानं सगळ्यात आधी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घेऊन ती थोडीशी कापडावर पसरली तरी चालतील, जेणेकरून त्यातला पाण्याचा अंश जो आहे तो निघून जाईल. तर अशा प्रकारे बघा मी सगळी पानं जी आहेत ती व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहेत. यानंतर आपल्याला देठाचा भाग घेऊन त्याच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात. देठाच्या बाजूनं आपण पानाच्या जितक्या शक्य होतील तितक्या शिरा ज्या आहेत ते काढून घेत आहोत. या ठिकाणी आपण पानं जी आहेत ती कोवळीच घेतल्यामुळं शिरा तितक्याशा निघणार नाहीयेत. जेवढ्या शिरा निघतील तेवढ्या आपण शिरा ज्या आहेत त्या सगळ्या काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला भाजी शिजल्यानंतर त्या दातामध्ये कचकच अशा येणार नाहीत. त्यामुळं जितक्या निघतील तितक्या शिऱ्या ज्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशा काढून घ्यायच्यात. सर्वात आधी सगळ्या पानांच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला भाजी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. भाजी एकसारखी व्यवस्थित अशी आपण कट करून घेणार आहोत. सगळ्या पानांच्या शिरा काढून झाल्यानंतर मी सगळी पाने जी आहेत ती बारीक अशी व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत. आपली भाजी जी आहे ती बारीक अशी व्यवस्थित कट केल्यामुळं नंतर आपल्याला ती शिजण्यासाठी खूप वेळ लागणार नाहीये आणि त्याचबरोबर आपली पानं जी होती ती कोवळी असल्यामुळं भाजीला एक छान अशी चव येणार आहे. तर आता ही भाजी जी आहे ती आपल्याला फोडणी टाकायची आहे. तर चला आता आपण फोडणी टाकायला सुरुवात करूयात. भाजी फोडणी टाकताना आपल्याला मिरची लागणार आहे. तर या ठिकाणी मी एक 4 ते 5 हिरवी मिरची जी आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्या आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. माझ्याकडची मिरची जी आहे ती खूप तिखट नव्हती, त्यामुळं मी मिरची वापरताना 4 ते 5 वापरली आहे. तुमच्याकडची मिरची कशी तिखट असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरची जी आहे ती वापरू शकता. आता मी एका बाजूला कढई जी आहे ती गरम करायला ठेवली होती. त्या कढईमध्ये आपल्याला एक 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते सगळीकडून व्यवस्थित पसरवून असं घ्यायचं आहे. तेल छानसं गरम झालेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये फोडणीसाठी जिरे ॲड करायचे आहेत. या ठिकाणी मी 1 टेबलस्पून होतील इतके जिरे घेतलेले आहेत. ते आता आपण या तेलामध्ये ॲड करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची जी आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. हिरवी मिरची ॲड करताना मी आता गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे आणि आता आपण या गरम झालेल्या तेलामध्ये हिरवी मिरची जी आहे ती ॲड करूया आणि हिरवी मिरची आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडीशी अशी परतून घेऊयात. 3 ते 4 मिनिटासाठी हिरवी मिरची मी छानशी तेलावर अशी परतून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला 1 बाउल होईल इतकं पाणी जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला चांगली अशी उकळी आणायची आहे. गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे आणि आता आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येतानाच यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतके वरीचे तांदूळ किंवा आपण ज्याला भगर म्हणतो, तर ते याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. या तांदळाला देखील आपल्याला या पाण्याबरोबरच उकळी येऊ द्यायची आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. या ठिकाणी आपण भाजी करताना पालेभाजी करणार आहोत. त्यामुळं भाजी दिसताना जरी जास्त दिसली तरी ती शिजून कमी होणार आहे. त्या अनुषंगानं आपल्याला मीठ जे आहे ते ॲड करायचं आहे. मीठ ॲड केलेलं आहे. आता पाण्याला आपल्या चांगली व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित विरघळलं गेलं असेल. आता आपल्याला यामध्ये भाजी ॲड करायची आहे. भाजी ॲड करताना आपण थोडी-थोडी भाजी ॲड करायची आहे. त्यानंतर आपण ती सगळी थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग पुढची भाजी जी आहे ती आपण ॲड करणार आहोत. सगळी भाजी जी आहे ती आपण यामध्ये व्यवस्थित अशी ॲड करून घेऊया आणि त्यानंतर ती चांगली अशी मिक्स करून घेऊया.
हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. भाजी जी आहे ती बघा मी सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते, जेणेकरून खालची वरची भाजी व्यवस्थित शिजली जायला पाहिजे. खालची भाजी शिजली गेली आहे आणि वरची शिजली गेली नाही असं होता कामा नये. यासाठी आपण सगळी भाजी जी आहे ती नीटशी अशी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेतोय. भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे. आता त्याला बघा थोडंसं पाणी जे आहे ते राहिलेलं आहे असं वाटेल. पण हे जे पाणी आहे ते भाजी शिजण्यासाठी म्हणून आपल्याला लागणार आहे. सुरुवातीला बघा आपण कमी पाणी घालणार आहोत. आपली भाजी जी आहे ती कोवळी होती. त्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला जास्त काही पाण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे सुरुवातीला कमी घातलंय. नंतर आपल्याला वाटलं की भाजी शिजायला आणखी पाणी लागणार आहे, तर आपण पाणी जे आहे ते वाढवू शकतो. पण सुरुवातीला जर पाणी जास्त झालं तर ते आपण नंतर आटवण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे भाजीची चव आहे ती सगळी बिघडती. म्हणून सुरुवातीला आपण कमी पाणी घालतोय. नंतर लागलं तर आपल्याला काय करायचंय, पाणी जे आहे ते पुन्हा ॲड करायचंय. ही भाजी बनवताना आपल्याला ती भाजी जी आहे ती मंद आचेवर बनवायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती आपल्याला थोड्या-थोड्या वेळानं अशी हलवत राहायची आहे, नाहीतर भाजी काय आहे करपण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की या भाजीवर आपण कोणत्याही प्रकारचं झाकण जे आहे ते ठेवणार नाहीये. आता मला थोड्या वेळानं जाणवलंय, की भाजीला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे. त्यामुळं मी एक 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं पाणी जे आहे ते पुन्हा ॲड केलेलं आहे. पुन्हा या पाण्यामध्ये भाजी जी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे. आणि ती आपण छान अशी शिजू देतोय. भाजी जी आहे ती आपली 50% होईल इतकी शिजत आलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते ॲड करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यामुळं आपल्या भाजीला एक चांगली चव येणार आहे आणि थोडासा असा दाटसरपणा येणार आहे. शेंगदाण्याचं कूट ॲड झाल्यानंतर आपल्याला भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स अशी करून घ्यायची आहे. हळू-हळू भाजीतलं सगळं पाणी जे आहे ते आटू लागलेलं आहे. भाजी आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायची आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण भाजीला कंटिन्युअस हलवतोय, जेणेकरून शेंगदाण्याच्या कूट जे आहे ते खाली लागून भाजी करपता कामा नये. आता तुम्हाला दिसून येत असेल, की भाजीतलं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि अशा प्रकारे फायनली आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. भाजी जी आहे ती आपण लगेच झाकून ठेवत नाहीये. तर थोडीशी आपल्याला गार होईपर्यंत ओपन ठेवायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला झाकायची आहे. नाहीतर त्याला परत जे आहे ते पाणी सुटेल. आता अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. आता मी ही भाजी जी आहे ती उपवासाची भाकरी, त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी, उपवासाचं लोणचं आणि थोडेसे वेफर्स याच्याबरोबर सर्व्ह करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे फायनली आपली उपवासाची थाळी जी आहे ती तयार झालेली आहे. तर ही होती आपली आजची उपवासाला पौष्टिक अशी लाल भोपळ्याच्या पानांची भाजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.